भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषदांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडला। जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एकूण 70 तर सदस्य पदासाठी 925 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत। भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर आणि साकोली या नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे। 4ही नगर परिषदा मिळून 49 प्रभागातून 100 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष निवडायचे आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर व साकोली या 4 नगरपालिकेच्या अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत असून या भंडारा नगर परिषदेकरिता अध्यक्ष पदासाठी 20 तर नगरसेवक पदासाठी 308 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। तर तुमसर नगर परिषदेमध्ये अध्यक्ष पदासाठी 23 नगरसेवक पदांसाठी 295, पवनी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष पदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 151, तर साकोली नगर परिषदेमध्ये अध्यक्ष पदासाठी 16 तर नगरसेवक पदासाठी 171 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। भंडारा नगर परिषद अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अश्विनी नरेंद्र भोंडेकर, जयश्री रवींद्र बोरकर, मधुरा मिलिंद मदनकर, सुषमा सुनील साखरकर, सुलभा ताराचंद इल्मे, माधुरी मधुकर चौधरी, निर्मला अशोक गोस्वामी, बेगम जुबिन खान, मनीषा कृष्णा गजबिये, शालिनी संजय बाळबुदे, शीतल विलास नागदेवे ही नावे प्रामुख्याने चर्चेत असली तरी इतरही उमेदवार रिंगणात। काल आज भंडाऱ्यात भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काय विकासात्मक मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? आपल्या भंडारा शहरात रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। या दुरावस्थेमुळे अनेक लोकांनी आपले जीव सुद्धा गमावलेले आहे। मला आश्चर्य वाटते, या भंडारा शहरात आपले स्थायिक आमदार आहे पण त्यांचं लक्ष जात नाही का? इतक्या लोकांचे जीव गमावले आहेत, त्यांना हे दिसत नाही काय? मला आदर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी इथे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाली तर नक्कीच मी ह्या रस्त्याची दुरावस्था आधी व्यवस्थित पूर्ण ठीक करणार आणि आपल्या भंडारा शहरात पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात आहे। म्हणजे काही सुविधा झालेली आहे पण काही बाकी आहे तर ते पूर्ण नक्की करण्याचं काम करणार आहे। तसेच घरकुलचे सुद्धा विषय आहेत, जे नजूलचे अतिक्रमण केलेले आहेत त्यांना पट्टे देण्याचं काम सुद्धा माननीय आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जे मागील सभेत जे आश्वासन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही हे नक्कीच काम सर्व लोकांना नागरिकांना ते पट्टे देण्याचं काम करू। धन्यवाद। आज भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण 35 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे आज आपण अर्ज नामांकन दाखल केलेले आहेत आणि अध्यक्षकरिता मधुरा मदनकर आमचे उमेदवार आहेत आणि बाकी 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। आणि शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा जनतेचा तुम्ही स्नेह आणि प्रेम म्हणायच्या की त्यांनी मोठ्या उत्साहानं अर्ज नामांकन यात्रेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे। कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणुकीला जर बघितलं तर या निवडणुकीत मुद्दे आहेत। सगळ्यात मोठा मुद्दा तर आपल्या भंडाऱ्याचे रस्ते आणि जे अवस्था वाटाची आहे आणि जो इथं खोटा गाजावाजा केलेला होता का 3000 कोटी 4000 कोटी आले, कागदावर तर ते 3-4 हजार कोटी आलेले आहेत पण ते काही जनताला रस्त्यावर दिसत नाही। यावेळेस मला असं वाटतं हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे का इतके 3000 3.5 कोटी सरकारने दिले, ते खर्च झाले कुठं आणि या विकास भंडाराचा केव्हा होणार? आणि तो विकास करायसाठीच भारतीय जनता पक्षाच्या गरज आहे, कारण मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आपले मुख्यमंत्री त्यांच्या सरळ सांगितलेलं आहे का जनतेच्या पैशाचा दुरुपयोग व्हायला नको। काय सांगाल भाऊ, आज नामांकन दाखल करण्यात आलेलं आहे? भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह
आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे. आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे. काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील. हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे. गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमतानं निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे अलायन्स होणार, नाहीतर मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल. तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे. पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मॅन्डेट आहे, लोकांचा तीव्र विरोध आहे. मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, महागाई असेल, या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे, हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून येतात. नगराध्यक्षाचे पदाची उमेदवारी मला आज दिलेली आहे, तर तो आज नामांकन अर्ज आम्ही इथे भरलेला आहे. आज मी सांगू इच्छिते की उमेदवारी भरताना जो उत्साह जल्लोष जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे की आप आगे बढ़ो. मला हेच सांगायचं आहे की भंडारा शहरामध्ये 4 वर्षामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत आणि त्याच दरम्यान प्रशासक राज इथे चाललेला होता नगरपरिषदला. तर आज आपल्या भंडारा शहराची अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आज पायीसुद्धा चालू शकत नाही आणि हुकुमशाही एक प्रकारची इथे भंडारा नगरपरिषदमध्ये चालत होती. पण इथे आज आपल्या भंडारा शहरामध्ये नगरपरिषदमध्ये 18 नगरसेविका असणार आहेत आणि 1 नगराध्यक्ष असणार आहेत, म्हणजे पूर्ण 19 महिला आपल्या तिथे राहणार आहेत. आणि महिला शक्ती ही दृढ निश्चयाने, जिद्दीने, उत्साहाने काम करत असते आणि त्याच उत्साहाने नगराध्यक्ष जर झाली तर मी त्याच उत्साहाने भंडारा शहर सुशोभित करणार आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या महिलांचा, तर सर्वप्रथम मी माझ्या महिलांसाठी भंडारा शहरात कुठेही शौचालय नाही आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, ते कसं दूर करता येईल. मच्छरांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि कुठेही न थांबता माझ्या संपूर्ण शहराला मी सुशोभित करीन, इतकी ग्वाही मी देते. त्या दिवशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय भूमिका आहे आणि काय विश्वास आहे तुम्हाला की लोकांनी तुम्हाला मी ज्या पक्षाशी निगडीत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांचे आहे. इथं त्यांचं म्हणजे त्यांचं नेतृत्व आमचे प्रफुल्ल पटेल साहेब करतात. त्यांच्या नेतृत्वात जो भंडारा शहरात जे कामं झालेले आहेत आणि मी मागील 2 वर्षापासून 2 रेजिमपासून नगरसेवक आहे. त्या राष्ट्रवादी पक्षाने मागील जे मागच्या वेळेसच थोडंसं एक प्रॉब्लेम झाला, नाहीतर या आधी भंडारा शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच नेतृत्व दिलं आहे आणि जे पण विकासाचे कामं झालेले आहेत ते राष्ट्रवादी पक्षातर्फेच आलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटते की म्हणजे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रवादी हा पक्ष त्यांच्या मनात
राष्ट्रवादी पक्षाबद्दलची भूमिका, प्रफुल्ल पटेल साहेबांबद्दलचा प्रेम हा असल्यामुळे मला असं वाटते की राष्ट्रवादी पक्षाचे जे आम्ही उमेदवार आहोत आणि मी स्वतः मागील 2 रेजिमपासून नगरसेवक आणि मी केलेले कामं माझ्या प्रभागात लोकांचा जो मला त्यांना आलेला अनुभव आहे माझ्याबद्दलचा, ते पूर्ण शहरात ते सांगतायत की यांनी जो रोल म्हणजे यांचं कामाचे रोल मॉडेल हे शहरात राबवतील आणि भंडारा शहराला सुशोभित आणि विकसित आणि जो आतापर्यंत जो डेव्हलप झालेला आहे भंडारा शहराचा ते कच्ची म्हणजे तिकडे नाल्या, रोड फुटलेल्या, अर्धवट राहिलेल्या पाणी योजना त्या पूर्ण करण्याची यांच्यात ताकद आहे असं म्हणजे येथील जनतेला वाटतंय. म्हणून मला त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या वोटाने मला जिंकून देतील असं मला ठाम विश्वास आहे. दाखल केलं काय विश्वास? केस बेसिकली मी तर गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि नगर परिषदेचं म्हणजे नगराध्यक्षपद मिळवणं हे खरं तर माझं कधी स्वप्न नव्हतं आणि भविष्यातही राहणार नाही. परंतु सगळ्या शिवसैनिकांचा एक आग्रह होता की मी या ठिकाणी उमेदवारी नगराध्यक्षपदाची घ्यावी. खरं तर ही संधीही माझ्यासाठी भाग्याची आहे आणि नक्कीच जेव्हा किंवा भंडारा जिल्ह्याच्या विकासाची जेव्हा गोष्ट येते, विकासाचा जेव्हा लढा येतो, या ठिकाणी नक्कीच मी पुढाकार या ठिकाणी घेईल. कारण बरंच माझा हा लढा हा सत्तेचा लढा नाही तर हा विकासाचा लढा आहे आणि हा पूर्ण करू आणि लवकरात लवकर आपण सुंदर, स्वच्छ आणि सुदृढ आणि प्रगत भंडारा शहर आपण निर्माण करू, याची ही पहिली वाटचाल आहे. काय सांगाल? शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जिल्ह्यावर काय सांगाल तुम्ही? ही आता विकासाची लाट आहे आणि लोकांना आता कळलं आहे की आता बाकी मुद्दे सगळे वेगळे, आता हे विकास जो करेल त्याच्यासोबत हे राहील आणि आमचंसुद्धा विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढतो आहे. आम्हाला भंडाऱ्यामध्ये तो रिस्पॉन्स आहेच, परंतु जर विकासाच्या सोबत हा जो विकासाचा मॉडेल आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जो आम्ही निधी खिचून आणला नाही, काही प्रोजेक्ट सुरू झाले, तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. आणि आज जिथं आमच्या तुमसरमध्ये काही नव्हता, साकोलीमध्ये काही नव्हतं, तिथेसुद्धा एक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते आलेत, लोक आलेत, उत्साह निर्माण झालेला आहे. आणि 100% आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये 4ही अध्यक्षसह मोठ्या संख्येनं नगरपरिषद आम्ही निवडून आणतो आहे.